हॅलो एव्हरीवन, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजच्या बॅक नेकवरती आणि स्लीव्जवरती कटवर्क कसं करायचं तर ते शिकवणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये जी ही डिझाईन मी दाखवली आहे तर ती डिझाईन कशी करायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अजून आरी वर्क शिकायचं असेल आणि कोणत्या स्टिचेस तुम्हाला शिकायच्या आहेत तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा इन्स्टावरती DM करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची लिंक दिलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी स्लीव्जवरती जशी डिझाईन मला हवी तशी मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक लाईनचं डिस्टन्स सेम आहे. जिथे मी 6-6 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि ज्या आडव्या लाईन्स आहेत त्याचंही डिस्टन्स सेम आहे. 4 सेंटीमीटर त्याची लेंथ मी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर मेजरमेंट घेऊन मार्किंग करून घ्या. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी डिझाईन आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा नेट घेऊन पूर्ण चारी बाजूनी पिना लावून ते सिक्युअर करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण ज्यावेळी त्याच्यावर स्टिच घालू त्यावेळेला दोन्ही फॅब्रिक एकासोबत स्टिच होतील आणि त्याच्यावरती प्रॉपर स्टिचिंग होईल असं आपल्याला नेट लावून घ्यायचं आहे. आणि नेट लावल्यानंतर जी पण तुमची डिझाईन आहे त्या डिझाईनवरती तुम्हाला अशी चेन स्टिचची लाईन घालून घ्यायची आहे. आता इथे जी माझी डिझाईन आहे त्यानुसार मी इथे चेन स्टिचची लाईन घालून घेतलेली आहे. तर जशी तुमची डिझाईन असेल तसं त्याचा शेप चेंज होत जाईल. तर इथे बघू शकता या पद्धतीने मी इथे चेन स्टिच घालून घेतलेल्या आहेत. आता इथे मी 2 लाईन घातलेल्या आहेत चेन स्टिचच्या. तर तुम्ही 2 लाईन किंवा 3 लाईनही घालू शकता. तर ते घालून घेतल्यानंतर ना जे एक्स्ट्राचं बाहेरचं फॅब्रिक आहे नेट फॅब्रिक ते आपल्याला सिक्युअरली कट करून घ्यायचं आहे. आणि कट करताना एवढं लक्ष द्यायचं की आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते कट झालं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हीही तुमच्या डिझाईननुसार जे फॅब्रिक एक्स्ट्रा होतं ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण नेट मी कट करून घेतलेला आहे. जर आरीवर्कबाबत जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर डायरेक्ट DM करून तुम्ही विचारू शकता इन्स्टावरती. तर इन्स्टाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही कोणताही क्वेश्चन विचारू शकता आणि इन्स्टाच्या पेजलाही तुम्ही फॉलो करू शकता. तर आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर ना पुढे मी जे माझी डिझाईन आहे ती मी इथे स्टिच करून घेतलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. तर जशी तुम्हाला इथे डिझाईन हवी कॉर्नरला तशी तुम्ही इथे घालू शकता. डिझाईन वाईज हे स्टिचेस आपले वेगवेगळे होतील. तर आता हे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तुमचं नेटचं फॅब्रिक आहे त्याच्या आतलं मेन फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना एवढी काळजी घ्यायची की जे आपलं नेट आहे ते फाटलं नाही पाहिजे. जर नेट आपलं डॅमेज झालं तर पूर्ण डिझाईन आपली डॅमेज होईल आणि पूर्ण वर्क आपलं खराब दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे वरचं नेटचं फॅब्रिक आहे त्याला पहिल्यांदा पिन किंवा सुईने थोडंसं हलकं वरती धरायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही प्रोसेस फॉलो करू शकता. तर या पद्धतीने हे पूर्ण मेन फॅब्रिक आतल्या बाजूचं कट करून घ्यायचं आहे. तर हे मेन फॅब्रिक पूर्ण कट करून घेतल्यानंतर आपलं कटवर्क रेडी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही कटवर्क करू शकता, कोणत्याही डिझाईनमध्ये आणि कोणत्याही शेपमध्ये. तर कट करताना फक्त एवढी काळजी घ्यायची की मेन फॅब्रिक कट करताना आपलं नेटचं फॅब्रिक थोडंसंही डॅमेज नाही झालं पाहिजे, नाहीतर पूर्ण डिझाईन खराब होईल. तर अशा पद्धतीचं कटवर्क करायला थोडासा टाईम लागू शकतो. जर तुम्ही बिगिनर्स आहात तर तुम्हाला खूप सावधानपणे हे वर्क कंप्लीट करायचं आहे आणि डॅमेज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही बिगिनर्स आहात तर तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचं वर्क शिकायचं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओलाही एक लाईक करा. तर अशाच पद्धतीने तुम्हाला या चॅनलवरती आरीवर्कच्या बाबतीत तसेच अजून आरीवर्कचे स्टिचेस वगैरे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने इथे
कटवर्क स्लीव्जवरती कंप्लीट झालेलं आहे. तर किती छान आणि सुंदर हे कटवर्क दिसते. तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे कटवर्क करू शकता. आणि जिथे तुम्हाला इथे प्लेन नेट दिसत आहे आणि तुम्ही नेटवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टीज किंवा डिझाईनवरती मी कटवर्क कंप्लीट केलं. तसंच इथे मी बॅक नेकवरती सुद्धा मला जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये मी इथे कटवर्क करून घेणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नेट लावून चेन स्टिच आहे त्याने नेट मी फॅब्रिकवरती सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी इथे कट करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही कोणत्याही डिझाईनचे कटवर्क करू शकता. तर इथे बॅक नेकवरतीही आपलं फॅब्रिक कट करून झालेलं आहे. जशी मी स्लीव्जवरती डिझाईन केलेली आरीवर्कने तशीच मी इथे बॅक नेकवरती केलेली आहे. तर बघा आता इथलं नेट तुम्हाला कसं कट करायचं आहे. जो मधला पोर्शन आहे तिथलं मी दोन्ही फॅब्रिक कट करणार आहे, कारण तिथे ओपन स्पेस राहणार आहे. तर इथे मी दोन्ही फॅब्रिक नेट आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे हे कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीची तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता. फक्त मेथड सेम आहे. सेम मेथडने वर्क केलं तर डिझाईन्स खूप सुंदर आणि छान होणार आहेत. तर तुम्हीही ही डिझाईन करू शकता किंवा तुम्हाला जी डिझाईन आवडते ती डिझाईन तुम्ही करून मला DM करू शकता. तुम्ही तुमची जी डिझाईन घेतली आहे त्या डिझाईननुसार. आता राहिलेल्या फॅब्रिकवरती कसं कट करायचं आहे. तर इथे मला कटवर्क दाखवायचं आहे. तर इथे मी फक्त मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे. नेट मी कट करणार नाही. तर इथे फक्त आतल्या बाजूने मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. तर जसं मी स्लीव्जवरती मेन फॅब्रिक कट केलं तसंच त्याच पद्धतीने इथे मी मेन फॅब्रिक कट करणार आहे. तर मेन फॅब्रिक कट करताना एवढं लक्ष द्यायचं आहे की आपलं जे नेट आहे ते अजिबात कट नाही झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण आतल्या बाजूचे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहे. तर इथे मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे. तर कट केल्यानंतर ना दोन्ही डिझाईन स्लीव्जवरती आणि बॅक नेकवरती खूप छान आणि सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवून घेतले किंवा कोणत्याही कुर्तीवरती किंवा तुमचे ड्रेस जे आहेत त्याच्यावरती जरी असं तुम्ही वर्क करून घेतलं तर ते अतिशय सुंदर दिसणार आहेत आणि क्लासी लुक देणार आहेत. तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला वर्क शिकायचं असेल तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर तुम्ही बघू शकता डिझाईन्स किती सुंदर आणि छान दिसत आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपलं बॅक नेकवरती आणि स्लीव्जवरती दोन्हीवरती कटवर्क तयार करून झालेलं आहे. जे इथे मी बीडवर्क घेतलेलं आहे त्याची डिझाईन तुमची वेगळी असू शकते. कोणतीही डिझाईन तुम्ही करू शकता. इथे मी साधी आणि सिंपल डिझाईन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा बॅक नेकवरतीही आपण फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनललाही एक सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमचे डाऊट्स असतील तर DM करू शकता किंवा कमेंट करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटवर्क शिकलेलं आहे. तसेच नवीन प्रकारचे वर्क शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये.